नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण बेसनपासून खूपच मस्त अशी नाश्त्याची रेसिपी बनवणार आहोत। चला तर बनवायला सुरुवात करूया। इथे मी 1 कप बेसन घेतलं, यामध्ये त्याच कपाने अर्धा कप रवा घालायचा आहे। जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही इथे घेऊ शकता। यानंतर इथे 1 कप पाणी घेतलं, त्यातलं अर्धं घातलं, मिक्स करून घेऊया। तर अजूनही घट्ट आहे, तर उरलेलं अर्धा कप पाणीसुद्धा इथे मी घातलं। तर इथे आतापर्यंत मी 1 कप पाणी घातलं आणि हे आता मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यातल्या सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्यात आणि स्मूथ असं हे पीठ तयार करून घ्यायचं। तसं विस्करने हे मी असं 2 ते 3 मिनटं छान फेटून घेते, म्हणजे सगळ्या गुठळ्या निघतील याच्यातल्या आणि अगदी स्मूथ असं पीठ तयार होईल। तर हे पाहू शकता, असं पीठ आपल्याला हवं आहे। आता हे पीठ 10 ते 15 मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे, म्हणजे याच्यामध्ये जो रवा आपण घातला आहे तो छान फुलेल। तर हे पीठ असं झाकून ठेवलं आहे, तोपर्यंत आपण मस्त अशी चटणी बनवूया। तर चटणीसाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो असा मोठे तुकडे करून घेतला आहे। यानंतर यामध्ये लसूण घालायची आहे। तर इथे भरपूर लसूण मी घेतले आहे, साधारण 8 ते 10 पाकळ्या लसूण घ्यायचं आहे, कारण आपण ही लसणाची चटणी बनवतो आहे। यानंतर इथे चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घातलं। आता पाणी न घालता याची चटणी वाटून घ्यायची आहे। तर इथे पहा, चटणी वाटून घेतली आहे। चटणी बाउलमध्ये आपण काढून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून मी इथे ते सुद्धा यामध्ये काढून घेतलं आहे। पहा, घट्ट अशी चटणी तयार केली आहे, कारण ही आपण डोस्यावरती पसरवून घेणार आहोत, त्यामुळे अशी घट्टच चटणी तयार करायची आहे। चटणी तयार आहे। आता आपण जो रवा आणि बेसनचं मिश्रण झाकून ठेवलं होतं ते पाहूया। आता यामध्ये चवीप्रमाणे मी मीठ घालते आणि हे मिक्स करून घेऊया। आधीपेक्षा हे पीठ आता घट्ट झालं। नेहमीचं आपलं जसं डोस्याचं पीठ असतं तसं करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर वाटलं तर यामध्ये थोडंसं पाणी तुम्ही ॲड करू शकता। आता यामध्ये मी इनो घालते। तर इथे मी 1 चमचा इनो यामध्ये घालते। इनो सोडा न घालता सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता। इनोमुळे आपला डोसा छान जाळीदार होईल। तर आता इनोवरती मी 1 चमचा पाणी घातलं। इनो नसेल तर इथे तुम्ही पाव चमचा बेकिंग सोडा घालू शकता, पण तुम्ही इनो सोडा दोन्ही न घालता जर तुम्हाला ही रेसिपी बनवायची असेल तरी ही रेसिपी छान बनेल, डोसा याचा व्यवस्थित बनेल। तर इथे आता इनो घातल्यानंतर मी असं मिक्स करून घेतलं। आता इथे गॅसवरती मी तवा गरम करत ठेवला होता। तवा गरम झाल्यानंतर याला मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे ब्रशने। आता इथे सेंटरला 1 चमचा पीठ घालायचं आहे आणि असा डोसा पसरवून घ्यायचा आहे। अगदी व्यवस्थित असा हा डोसा पसरवता येतो। पाहू शकता किती मस्त जाळी येते डोस्याला। अगदी साधी सोपी अशी रेसिपी आहे। आता गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि डोसा वरून ड्राय होईपर्यंत वाट पाहायची आहे। वरून डोसा ड्राय झाल्यानंतर यामध्ये आपण तेल, बटर किंवा तूप लावून घेऊया। तर इथे मी बटर घालते, मुलांसाठी बनवतो आहे त्यामुळे इथे बटर घातलं आहे। बटर असं पसरवून घेतलं मी। आता यावरती आपण जी चटणी बनवली होती ती घालायची आहे। इथे मी अर्धा चमचा घालते। चटणी मी जास्त तिखट बनवली नाही आहे, त्यामुळे इथे मी अर्धा चमचा घातली। तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल त्या प्रमाणात इथे चटणी घालायची। या चटणीमुळे या डोशाची चव खूपच वाढते, त्यामुळे अशा प्रकारचा डोसा आणि ही चटणीबरोबर नक्की बनवून पहा। चटणी इथे पसरवून घेतली। यानंतर आपण यावरती भाज्या पसरवणार आहोत। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे भाज्या पसरवू शकता डोस्यावरती आणि तुम्ही यावरती बटाट्याचा मसाला घालून यापासून मसाला डोसासुद्धा बनवू शकता। तर इथे मी आता थोडासा कांदा यावरती घालते। यानंतर मी यावरती टोमॅटो आणि बारीक चिरलेली शिमला मिरची घालणार आहे। तुम्ही तुम्हाला जर आवडत असतील तर किसलेला गाजर घालू शकता, त्याबरोबरच किसलेला कोबी घालू शकता। मुलांसाठी जर बनवत असाल तर किसलेला पनीर किंवा चीज घालून याला तुम्ही आणखी पौष्टिकसुद्धा बनवू शकता। तर इथे मी सगळ्या भाज्या पसरवून घेतल्या। यावरती मी थोडीशी कोथिंबीरसुद्धा घातले। आता हा डोसा आपण गॅसची फ्लेम मीडियम ठेवून अगदी कुरकुरीत करून घ्यायचा आहे।
तर इथे पहा डोसा हा छान कुरकुरीत झाला आहे, अगदी क्रिस्पी झाला आहे. फोल्ड करून घेऊया आणि काढून घेऊया. रंगसुद्धा मस्त आला आहे डोस्याला. तर आतलं स्टफिंग तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बनवू शकता. तर इथे पहा मी डोसे तयार करून घेतलेत. तर इथे मी एक प्लेन डोसा बनवला आणि एक चटणी घालून बनवला. तर दोन्ही पद्धतीने हे डोसे खूप छान लागतात. नक्की करून पहा. कोणत्याही प्रकारच्या चटणीबरोबर तुम्ही हे सर्व करू शकता किंवा यापासून मसाला डोसासुद्धा बनवू शकता. तर घरच्या साहित्यामध्ये होणारी झटपट अशी ही नाश्त्याची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह. तोपर्यंत धन्यवाद. सायन्स रिवाइज कर, दोन्ही पण ओरल घेते एकत्र.